विश्वासाकडे? जरा जणून प्रश्न आहे की 2019चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीकडेच आम्ही पाहतो. अजून म्हणजे आधी त्यांचं ठरलं नाही की अजून संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री असं म्हटलं, उत्तराधिकारी ठरलं नाही. नरेंद्र मोदी हे गेली 3 वेळेला पंतप्रधान पदाच्या या खुर्चीवर बसलेले आहेत, विराजमान आहेत, चांगलं काम करत आहेत. पंतप्रधान पदाचा निर्णय हा विचार करून ऐन वेळेला त्याची घोषणा केली जाते. आज असलेले पंतप्रधान हे कायमस्वरूपी राहतील, यामध्ये बदल होण्याची शक्यता सध्याला दिसत नाही आहे. आणि जर त्यांच्या पक्षाने जर काही निर्णय घेतला तर तो त्यांचा अंतर्गत विषय असेल. परंतु पंतप्रधान कोण असावा यावर आज चर्चा करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. हे ठरवणारे भाजपचे नेते किंवा त्यांच्या संघ परिवाराचे नेते असतील. त्याच्याशी तुम्ही केलेलं वक्तव्य किंवा तुम्ही सांगितलेलं भाकीत हे त्याच्याशी काहीच त्याचा संबंध नाही आहे. देवेंद्र फडणवीस शक्यता वाटत नाही तुम्हाला? कोण असावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. म्हणून कोण असावं हे ठरवण्याचा अधिकार ना मला आहे ना पुन्हा इतर पक्षांना आहे. अधिकाराचा विषय नाही साहेब, वारसदार म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे कसं बघता? कोणीही वारसदार झालं तर त्यांनी भारताची धुरा सांभाळावी आणि चांगल्या पद्धतीने सरकार चालवावं हीच आमची भावना असेल. मोदींचा उत्तराधिकारी उत्तर प्रदेश का महाराष्ट्र हा चालत असताना देवेंद्र फडणवीस या पद्धतीने कारवाई करतात, बुलडोजर चालवतात, त्यांना युपीच्या योगींपेक्षा मी जास्त आक्रमक हे दाखवण्याचा प्रयत्नाचं इम्तियाज जलील. महाराष्ट्राचा पंतप्रधान व्हावं ही महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची इच्छा सुद्धा असते. ती इच्छा आताच नाही तर यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला व्यक्त झालेली आहे. शरद पवार सारखे ज्येष्ठ नेते सुद्धा पंतप्रधानांच्या शर्यतीमध्ये होते. यशवंतराव चव्हाणासारखे सुद्धा पंतप्रधानांच्या शर्यतीत होते. आणि म्हणून महाराष्ट्राचा पंतप्रधान झाला तर महाराष्ट्राच्या जनतेला अभिमानच वाटेल. परंतु त्याचा अर्थ आत्ताच्या घडीला काढणं हे योग्य होणार नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले तुम्ही गुढी उभारत नाही, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली, आम्ही काय आनंदाची गुढी उभारायला असं त्यांचं वक्तव्य. वडेट्टीवार आता कोणत्या पक्षात हेच कळत नाही आणि कोणतं संस्कृती ते मानतात ते मला माहीत नाही. परंतु निश्चित त्यांनी काल गुढी उभारली नसेल. परंतु आज ते इतर धर्माच्या नेत्यांच्या कार्यक्रमाला निश्चित गेले असावेत. कारण की मतासाठी लाचार झालेले लोक हे सगळे असे उपद्रव करत असतात. म्हणून त्यांच्याकडून काही अपेक्षा आमच्या नाहीत. येऊ द्या, कुणाल कामराला येऊ द्या, मुंबईत येऊ द्या. मुंबईमध्ये आल्यानंतर आणखीन काही बडबड